माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलं। त्यानंतर तानाजी सावंत यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावून अवघ्या काही तासात मुलाला पुन्हा पुण्यात आणलेलं आहे। त्यावरून आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडू लागल्यात। पाहूयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट। तानाजी सावंतांनी मुलासाठी लावली यंत्रणा कामाला। आधी अपहरणाची तक्रार, नंतर स्पष्टीकरण। मुलगा कुणालाही न सांगता जात होता बँकॉकला। अवघ्या काही तासात विमान फिरवलं माघारी। माजी मंत्री आणि शिंदे गटाचे बडे नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याचं अपहरण झाल्याची तक्रार तानाजी सावंत यांनी केली आणि महाराष्ट्र हादरला। मात्र अवघ्या काही तासातच हे अपहरण नसल्याचं उघड झालं। मात्र मुलाला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचं समोर आलंय। ऋषिराज सावंतचं कथित अपहरण नाट्य। ऋषिराज आणि त्याचे मित्र काही दिवसांपूर्वी दुबईला गेले होते। त्यानंतर त्यांनी बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला। कुटुंबीय परवानगी देणार नसल्याने ते गुपचूप बँकॉकला निघाले। त्यासाठी 68 लाख रुपये खर्चून खासगी विमान बुक करण्यात आलं। मात्र तानाजी सावंत यांना मुलाचं अपहरण झाल्याचा संशय आला, म्हणून त्यांनी पोलिसात तशी तक्रार दिली। मात्र पोलिसांच्या तपासानंतर संपूर्ण माहिती समोर आली। आता तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला कशासाठी जात होता याचा तपास पोलीस करतायत आणि ऋषिराज सोबत असलेल्या मित्रांचीही चौकशी सुरू आहे। माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला। संपला, वाद नाही किंवा काहीच नाहीये। म्हणून मी सांगेल तुम्हाला, मगाशी सांगितले की त्याचे मित्र बरोबर आहेत। किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहे। पुण्यावरून बँकॉकला चालले होते। मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणांचे कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरण नाट्यानंतर आता शरद पवार गटाने आणि ठाकरे गटाने त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा, या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले। गंभीर आहे। शासकीय यंत्रणेचा असा गैरवापर करणे, मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देणे, कौटुंबिक कलहाचा विषय सार्वजनिक पद्धतीने वापर करून यंत्रणांचा त्यासाठी वापर करणे हा गुन्हा ठरवला पाहिजे आणि माझं म्हणणं असं आहे की तानाजी सावंत यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे। पोलिसांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावत ऋषिराज सावंत आणि त्याच्या मित्रांना रात्री उशिरा पुण्यात आणलं। तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही मदत केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे एका बड्या नेत्याच्या मुलासाठी एवढी धावपळ पोलीस यंत्रणा करत असेल तर सर्वसामान्य जनतेसाठी ही कार्यतत्परता पोलिसांनी दाखवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करते। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।